जय. जेवण करून एक पॉवर नॅप घेतली अराउंड 2 तास आणि आता निघालोय इव्हेंट बघण्यासाठी. सध्या पळतोय, नंतर घासतोय बघा कसं. आपण पाहू शकतो त्या साईडला रायगड आहे, टकमक आहे रायगडचा. तिकडं तोरणा किल्ला आहे आणि इकडं सिंहगड आहे. हे ॲक्च्युली छुपी वाट आहे. इथं ऑलमोस्ट कोण नाही आहे, कारण हे स्पॉट अजून लोकांना माहिती नाही आहे. तो राहिला आपला राजगड. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग फ्रॉम रायगड. तर मी आज आलो आहे रायगडला. तुम्ही बघू शकता हा किल्ले रायगडवरती. तुम्हाला दाखवून मी वरती व्ह्यू गेल्यावरती. आता इथून आपण चाललो आहे आतमध्ये आणि तो बघू शकता मी फुल बंदोबस्त आहे पोलिसांचा चारी साईडने. तर अशा प्रकारे इथं तयारी चालू आहे. रस्त्याच्या कडेने असे शॉप्स ओपन आहेत जे तुम्हाला टी शर्ट्स भेटतील, कॅप भेटतील, झेंडी भेटतील. तर आहे किल्ल्याचा पायथरा आणि इथे समोरच इथं रस्ता आहे जिथं आपण जाणार आता बघायला वाघबोळ. चला बघू वाघबोळ. असं आहे ते वाट आहे जायची वाघबोळाकडं. तर हे आहे वाघबोळ. सो आपण आता पोचलो आहे जिथं पायऱ्या चढवतात रायगडसाठी. तर आपण इथं नतमस्तक होऊ फर्स्ट पायरीला. चला आता ट्रेकला सुरुवात झालेली आहे आपल्या रायगडच्या. तर आज माझ्यासोबत आहेत माझे मित्र. हा आहे समीर आणि गंधर्व. आम्ही आज चाललो आहे आज रायगडला. आता वाजले आहेत 9:45. बघू कितीला अजून पोचतो आपण वरती. चला मग सोबत राहा आपल्या आणि व्लॉग पूर्ण बघा. तर आता आपण पोचलो आहे नाणे दरवाजाला. तर आहे नाणे दरवाजा. तर आता आपण पोचलो आहे गडाच्या मध्यभागी. ते बघा आपण तिथून स्टार्ट केलं होतं. अजून हाफ वे बाकी आहे. जय. सो गाईज आता ऑलमोस्ट पोचला आहे. एक शेवटचा टप्पा बाकी आहे आणि आता आपण ब्रेक घेतला आहे. फर्स्ट ब्रेक आणि हा असा व्ह्यू तिथून.
गाईज शेवटी मी पोचलाय होळीच्या माळावरती. आणि हे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. पब्लिक अजून येत आहेत खालून. इथं संध्याकाळी 4 वाजता प्रोग्राम आहे आणि ते तुम्हाला मी दाखवीन नंतर. सध्या आम्ही जाऊया आणि टेंटसाठी जागा बघूया. सो फ्रेंड्स, आता आपण टेंट पिच केला इथं. हा आहे आपला टेंट आणि हा आहे रायगड किल्ला समोर. तुम्हाला दाखवतो बाहेरून व्ह्यू टेंटचा. हा आहे रायगड. आणि हे आपलं टेंट. तरी आता आपला लंच चाललं आहे. आम्ही भाकरी आणि पित्ता घेतलं आहे इथं आणि 2 बॉटल पाणी. सो गाईज, वातावरण बघा कसं मस्त चाललं आहे. फुल क्लाउडी. आता वाजलेत अराऊंड 5. आणि आता जे इव्हेंट्स आहेत जसं की ढोल-ताशा आहे आणि मर्दानी खेळ आहे. रात्री भजन कीर्तन आणि शाहीर बाबांचं पवाडं पण आहेत. आपण ते बघू आणि तुम्हाला पण दाखवू. ही अशी आहे तटबंदी. इथं सध्या बांधकाम चालू आहे तिकडे थोडंसं. आणि तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे क्राऊड. तसं पण मेन फंक्शन तर उद्या आहे 6 तारखेला, पण आजच एवढं क्राऊड फुल झालं आहे इथं. आम्ही दुपारी इथं जेवण पण केलं आहे. जेवण करून एक पॉवर नॅप घेतली अराऊंड 2 तास आणि आता निघालो आहे इव्हेंट बघण्यासाठी. इथं आता उदयनराजे भोसले यांचे आगमन होत आहे इथं. आणि आम्ही आलो इथं दाखवण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी भाई लोक गर्दी बघा. आता वाजले आहेत संध्याकाळचे 8 आणि फुल गडावरती फुल गर्दी आहे.
आता आपण आलो आहे इथं पिठलं भाकरी खायला. तुम्ही बघता ही लाईन 1 किलोमीटरपर्यंत फक्त अन्नछत्रासाठी जाते. तर तुम्हाला जर या लाईनमध्ये उभं राहायचं नसेल तर तिकडे घरगुती तुम्हाला भाकरी त्यानंतर पिठलं झुणका सगळं भेटेल फक्त 100 रुपयामध्ये. जिकडे गर्दी नसेल तुम्हाला तिकडे त्याचा आस्वाद घेता येईल. जर तुम्हाला अन्नछत्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाला 1-2 किलोमीटरच्या लाईनत उभं राहावं लागेल. तर इथं आपण एक झुणका भाकर घेतलेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 6 जून आणि आज आहे राज्योत्सव दिवस. आम्ही आहे रायगड किल्ल्यावरती आणि आता वाजले सकाळचे 7. हे बघा किती क्राऊड आहे. आता बघणार आम्ही आज जे कार्यक्रम आहेत. पालखी सोहळा आहे, जागर आहे आणि पोवाडासुद्धा आहे आणि नाटक पण आहे. तर मित्रांनो आता आपण आलोय आतमध्ये. तर मित्रांनो इथं शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. इथं बघा भरपूर लोकांनी इथं टेंट टाकले होते रात्री झोपायला आणि तर तयारी चालू आहे मोठ्या प्रोग्रामची. हे बघा मित्रांनो किती क्राऊड आहे. त्या पालखी निघाल्या तिथं.
सो गाईज माझे दोन्ही मित्र हरवले आहेत या गर्दीमध्ये. बघा किती गर्दी आहे. मित्रांनो ते बघा, ते आहे मंदिर. तिथेच शिवाजी महाराजांची समाधी आहे. पण गर्दी बघा आणि हा नंबर बघा तिथे लाईन. आता जर नंबर लावला तर दुपारी 3-4ला नंबर येईल. आता वाजले आहेत 10. A few moments later. सो मित्रांनो आता वाजले आहेत 3:15 आणि आता आपण खाली आलो आहे बेस विलेजला. भरपूर गरमी होती. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही काल रायगडवरून खाली आलो आणि तिथून निघालो आणि आज पोचलो आहे राजगडच्या पायथ्याशी. आणि आज आम्ही राजगड ट्रेक करणार आहे. तर वाजले आहेत 8. आम्हाला झोपायला का लेट झाला. आम्ही इथं पोचलो रात्री 11 वाजता आणि त्यामुळे आपल्याला उठायला पण लेट झाला आज. तर चला मग भेटूया राजगडवरती आणि आजचा हा ट्रेक कंप्लीट करूया. आज आहे 7 तारीख संडे आणि ही आहे प्रॉपर्टी जिथे आपण स्टे केला आहे. ते आपले बाईक्स तिकडं आणि तो आहे राजगड. सध्या क्लाउड्स आहेत राजगडवरती. थोडं झूम करूया. तो आहे राजगड. ॲक्च्युली आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं. अराउंड 5 or 6 क्लाउड्स बघण्यासाठी. मॉर्निंग क्लाउड्स जे क्लाउड गॅदरिंग होते सकाळ सकाळी राजगडला ते बघण्यासाठी. पण आपल्याला उठायला लेट झाला आहे आज. तर मग ते जमलं नाही. असं ते चला आपण आजचा ट्रेक कंप्लीट करूया. लेट्स गो. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे राजगडच्या पायथ्याशी. इथं बाईक पार्किंग आहे. ही आहे इथून एंट्री राजगड किल्ल्यासाठी. उंची आहे 1376 मीटर. चला आता आपण ट्रेकला स्टार्ट करू. लेट्स गो बॉईज. आणि हा आहे समीर. याचे काल रायगडला शूज कट झाले त्यामुळे आता आज स्लीपरमध्ये ट्रेक करणार आहे. आणि तो आहे गंधर्व. वन साइड ट्रेक करणार आहे. सध्या पळतोय नंतर घासतोय बघा कसा. चला मग. हर हर महादेव. हर महादेव. लेट्स गो. आता झाले 10 मिनटं ट्रेकहून आणि चढाई स्टेप असल्यामुळे आपल्याला दम लागतो होता. काय म्हणतो ब्लॅक पॅन्थर? यस. कसं वाटतंय? पूर्ण अशी आहे स्टिफनेस अर्ध्या गडापर्यंत आणि त्यात खाली दगडी. आणि मी शाना घालून आलो आहे जीन्स ट्रेकसाठी. चला.
तर ऑलमोस्ट 1 तास झाला आपण ट्रेक करतोय आणि आपल्याला किल्ला दिसला आहे फुल. हा आहे फर्स्ट व्ह्यू ऑफ राजगड किल्ला. तर मित्रांनो, आता जो रफ पॅच होता तो संपलेला आहे आणि आता पायऱ्या आल्यात. अशा पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. चला आपण जाऊ मग. असं मित्रांनो, आपण तिथं बाईक पार्क केली आहे आणि तिथून ट्रेक करत आता आपण इथं पोचलो आहे. ऑलमोस्ट 1 तास झाला आपण ट्रेक करतो आहे. अजून बाली किल्ला वरती आहे. चला, आणि आपण रेस्ट घेतली नाही आहे, नॉनस्टॉप ट्रेक करत आहे. चल समीर, थांबायचं नाही आपल्याला. थांबून झाल्यावर व्हिडिओ काढतो. ट्रेक करत राहायचं आहे. थांबायचं नाही, असंच एक पायरी करून आपल्याला गडावरती चढायचं आहे. त्यातून असे पायऱ्या आहेत, आपल्याला मोठे मोठे पाऊल उचलावं लागणार आहे. ऐकलं का मित्रांनो, थांबायचं नाही आहे, चढत राहायचं आहे. तर आपण पोचला अशा ठिकाणी जिथं असा टर्निंग आहे आणि पुढं मग दरवाजा आहे. दगड बघ ना, तो स्वतःच्या जीवावर बसला नाही अजून, तू त्याच्यावर बसलीस तर काय होईल? आपला एक मित्र पुढं चाललाय आणि स्वतः एकटा फुल पाणी बॉटल संपवला आहे पिऊन, आणि आम्हाला एक थेंब दिला नाही आहे. मित्रांनो, आता तुम्हाला आश्चर्यचकित करणारी गोष्ट तुम्हाला पाहायला भेटेल. जो हा राजगड आहे त्याचा जो दरवाजा आहे, तिकडनं आपले छत्रपती शिवाजी महाराज नेहमी ये जा करायचे. त्याच मातीला पाय लावण्यासाठी, हात लावण्यासाठी आपण तिथे जात आहे, नतमस्तक होण्यासाठी त्या दरवाजाजवळ. चला मग, आता आपण पोचतोय ऑलमोस्ट. तर फायनली आम्ही पोचतोय गडावरती आणि तुम्हाला दाखवतो आता पाली दरवाजा. तो आहे पाली दरवाजा. तर आपण पोचलोय आता पाली दरवाजावरती आणि आपण घेतली आहे करवंद खायला. तर आपण खातो आता करवंद आणि थोडंसं रेस्ट 5 मिनिटासाठी. तर आता आपण पोचलो आहे महादरवाजाकडं. तर मित्रांनो, आपण जस्ट आता पाली दरवाजा पार करत जो महादरवाजा आहे तिथून इथं आलो आहे वरती. आणि वरती येताच इथं पाहू शकता आपण एक तलाव आहे आणि इथं जी तटबंदी आहे ते तुम्हाला छोटे छोटे एक ब्लॉक्स दिसतील, गॅप आहेत. त्यामधून जेव्हा शत्रू खाली यायचा पायथ्याशी किंवा वरती चढाई करायचा, त्या ब्लॉकमधून आपले जे सैनिक असेल, मावळे असेल, ते तिथून तेलाचे गोळे आग लावून सोडायचे आणि त्यांना थांबवायचे. हा आहे वरचा बुरुज. त्या बुरुजावरती आपल्याला जायचं आहे आता तिकडच्या. हा आहे राजगड किल्ल्याचा मॅप. सध्या आपण इथं आलोय 5 नंबर जे आहे पाली दरवाजा, इथे कुठे आहे आपण या स्पॉटला. आणि आपण आता सगळे जे मंदिर आहेत आणि बुरुज आहे तो बघणार आहे. तर आता आपण आलो आहे पद्मावती मंदिरकडं. ते आहे मंदिर. चला बघूया मंदिर कसं आहे. तर हे आहे पद्मावती देवी मंदिर.
आपण चाललो तर आतमध्ये. इथे रात्री जे येतात ट्रेकर्स, इथं आपण स्टे पण करू शकतो मंदिरमध्ये. हे जरा सांभाळून की हे उंची कमी आहे तर आपलं डोकं सांभाळून जावं लागेल. इथं मंदिरच्या बाहेरच पिण्याचे पाणीची टाकी आहे. सध्या तरी कोरडी आहे. 31ला काम केलं ना. इथं पद्मावती देवीच्या मंदिर समोरच जी समाधी आहे ही येशूबाईची आहे. संभाजी महाराजांची पत्नी येशूबाई, त्यांची ही समाधी आहे. इथं समोर तलाव आहे ज्यामध्ये पाणी सुद्धा आहे. तर आपण चाललो आता सुवेळा माची, जो की हा मार्ग आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. तर आपण पोचलो आहे सदरकडे. हा आहे सदर, जिथं सभा व्हायच्या या फिर मीटिंग व्हायच्या. आणि हा आहे काळेश्वरी बुरुज. इथं बघूया आता व्ह्यू कसा आहे इथून. हा आहे व्ह्यू आपल्या सह्याद्री रेंजेसचा. सह्याद्री रेंज, तिथे एक मध्ये नदी पण आहे. तर हा आहे हत्ती पॉईंट, म्हणजे जो आकार आहे दगडाचा तो हत्तीच्या माथ्यासारखा आहे. आणि ती आहे माची. तिकडे आपल्याला जायचं अजून पुढं. ती राहिली माची. हा आहे हत्तीचा स्पॉट, जिथं दगडाचा शेप आहे तो हत्तीच्या माथ्यासारखा आहे. आता आम्ही मध्ये उतरलो आहे. जे दोन साईडनं बुरुज आहेत, ज्यामध्ये एक छोटीशी वाट निघाली आहे, तिथून पण चाललो आहे. ही बघा सडा. आपलं सामोरं जावं लागेल, कारण राजगड हा फेमस आहे सरडा आणि सापसाठी. कोणत्याही ठिकाणी साप असू शकतो. तर ही छोटीशी एक अरुंद वाट आहे. आपण थोडं रिस्क घेतोय. रिस्क आहे तो इश्क आहे बोलून आपण चाललो आहे. ही ॲक्च्युली छुपी वाट आहे. जशी पावनखिंड आहे त्याप्रमाणे ही छोटीशी अरुंद खिंड बांधलेली आहे, जिथून मावळे हल्ला करायचे शत्रूवरती. वाट आहे जी जायची बालेकिल्ल्याला, ती फुल गर्दीने पॅक झाली आहे. तर आपला जो मित्र आहे समीर, हा बोलतो की वरती जाऊन काय तेवढं फक्त व्ह्यू भेटणार आपल्याला. पण मी तयार आहे, बोल मी तयार आहे. मी रेडी आहे आणि मी पण रेडी आहे. हा पण रेडी आहे. पण याची जराशी फाटली आहे, कारण मी चप्पल वरती आहे. चप्पल. त्यामुळे आपण एक मोठा डिसिजन, आपल्या मित्रासाठी एक डिसिजन घेतला आहे की आपला मित्र येणार नसेल तर आपण पण जाऊन जाणार नाही तिकडं. माफ करा मित्रांनो. याला म्हणतात मैत्रीची एकता. एकटा कुठे पण. त्यामुळे आपण तो वरचा बुरुज आहे तो स्किप करणार आहे. ब्लॉग मध्ये. आणि आपण जेव्हा नेक्स्ट टाइम येईन पावसामध्ये तर प्रॉपर ट्रेकिंग शूज, ट्रेकिंग पॅन्ट घालून येणार आहे. हा बघा बुरुज, आणि ती गर्दी किती आहे वरती आपण पाहू शकतो. त्या साईडला रायगड आहे, टकमक टोक आहे रायगडचा. आणि त्या साईडला तोरणा. तिकडं तोरणा किल्ला आहे आणि इकडं सिंहगड आहे. तर इथून पूर्ण जे आपली किल्ल्यांची रेंज आहे, जे इम्पॉर्टंट किल्ले आहेत तिथं नजर ठेवता येत असते. त्यामुळे राजगडला
गडांचा राजा असे म्हटले जाते. ही आपली सेकंड राजधानी आहे. चला आपण आता निघूया. परतीचा पाऊस यायच्या आधी जाऊ. हे आपले वकांडा आणि डेडपूल पडणार आता. पळा ना मेंढी. तर आता आपण पोचलो आहे महादरवाजाकडं. आता वापस आलो आपण पाली दरवाजाकडं. जय. आता आपण खाली पोहोचलो. ऑलमोस्ट नाही 30% झाले. अजून एवढं बाकी आहे. ते राहिलं आपलं पार्किंग. तिथून आलो खाली मी. बाबू आता लागला आहे आपला स्लोप आणि इथं आहे गेम खरा उतरायचा, कारण पाय धपाधपा स्लिप होत आहेत. सावकाश. इथं ऑलमोस्ट कोण नाही आहे, कारण हे स्पॉट अजून लोकांना माहिती नाही आहे. तो राहिला आपला राजगड. तर मित्रांनो, शेवटी आपण पोचलो आहे गडाच्या पायथ्याशी. 1 घंटा लागला आपल्याला खाली यायला. आता आम्ही खाली उतरलो आहे गडावरून आणि गडाच्या पायथ्याशी असं एक स्पॉट आहे जिथं महाराजांची मूर्ती आहेत आणि प्लस संभाजी महाराज, शहाजी महाराज यांच्या पण मूर्ती आहेत. हे आहे तो स्पॉट. हा नवीनच मागच्या वर्षी रेडी केलेला आहे. तर चांगला स्पॉट आहे. तुम्ही अगर राजगडला येत असाल तर जेव्हा ती पाली दरवाजाचा जो ट्रेकिंग एंट्री पॉईंट आहे तिथून लेफ्ट घ्या. तिथून एक कच्चा रस्ता जातो आहे जो येईल इथं या स्पॉटला. आणि हे जे 3 मूर्त्या आहेत ह्या तुम्ही बघू शकता. तर आपण हा ब्लॉग इथंच संपवतो आणि भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगला. आणि माझे मित्र गंधर्व आणि समीर. ब्लॉग संपवते. काय बोलायचं तुम्हाला? नमस्कार. जिथे पण तुम्ही गडावर जाल तिकडे पाण्याची बॉटल टाकू नका, कारण आपल्या गडावर इकडे मोहीम चालू आहे की प्लास्टिक काढा आपल्या गडावरून. आपल्या गडाला श्वास घेता येऊ दे. त्यामुळे जेव्हा पण ट्रेकला कुठे जाल प्लास्टिक बॉटल्स वगैरे जे पण काय असेल ते सोबत घेऊन गेला तर बरोबर बोलला. आपला गड स्वच्छ ठेवा हीच आपली जिम्मेदारी आहे. तुला काय बोलायचं आहे? नमस्कार मंडळी. तर आपण आपले जे गड आहेत त्यांची काळजी घ्या. आपण जसं म्हणतो शिवरायांच्या गाण्यावर नाचा, पण आधी इतिहास वाचा आणि मग. बरोबर. आपला इतिहास समजून घ्या आणि गड आपले आपण साबित ठेवू. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय. जय हिंद, जय शिवराय.